तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरकणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर नवी मुंबई महानगरपालिकेची भाजपची सत्ता आली आणि आता सत्ता स्थापन सुद्धा झालेलं आहे. भाजपचा महापौर उपमहापौर झालेला आहे. आता शुक्रवारी 20 तारखेला बैठक होते. या बैठकीमध्ये जर आपण विचार केला, स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसेनेमध्ये जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली. मात्र या स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी सध्या नवी मुंबई शहरातले पडलेले किंवा जे इच्छुक आहे, जे कार्यकर्ते पदाधिकारी सध्या ठाण्यामध्ये आपला मोर्चा वळवले. ठाण्यामध्ये संध्याकाळी दिवस रात्र ठाण्याकडे जाताना आपल्याला दिसून येतं. कोण खासदारांकडे जातं, कोण एकनाथ शिंदेकडे जातं. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक कुणाला करणार असं या निमित्ताने प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे मोर्चेबांधणी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. जो तो नरेश मस्केंकडे जातो, जो तो एकनाथ शिंदेकडे जातो, मला करा मला करा मला करा, स्वीकृत नगरसेवक आहे, मी सगळं पाहतो, मी करतो, मी देतो, अशी भूमिका जे आहे पडलेले असतील, काही इच्छुक असतील, काही पदाधिकारी असतील, हे सगळं सुरू झालं. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबाजी आपल्याला दिसून येत आहे. एकूणच काय, शिंदेच्या शिवसेनेत जर बघितलं, स्वीकृत नगरसेवक जे आहेत 4 होणार आहेत आणि या स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. मात्र शिवसेनेमध्ये मतभिन्नता फार मोठ्या प्रमाणात आहे. कुणाचं पटत नाही. जो तो एकमेकांना शिफारस करतो, कोण खासदारांकडे करतो, कोण ईश्वर पाटकरांकडे करतो, कोणतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलं जातं. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेकांची नावं चर्चेत ऐकली जातात. मात्र तो कुणाला लॉटरी नरेश मस्के काढतात, एकनाथ शिंदे काढतायत, काही खासदारांच्या मार्फत प्रयत्न करतायत, काही एकनाथ शिंदेच्या मार्फत प्रयत्न करतायत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांसाठी काही गट तट हे सगळं नवी मुंबईच्या राजकारणामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक कोण म्हणतं एरोलीमधून 2 द्या, कोण म्हणतं नेरुळमधून द्या, कोण बेलापूरमधून द्या, कोण पडल्यानं देऊ नका, कोण इच्छुकांना द्या, असं सगळं आहे. नवी मुंबई शहरामध्ये म्हणजे शिंदे शिवसेनेत पैसे द्यायचे, तिकीट द्यायचे, पण स्वीकृत नगरसेवक द्यायचे, हा सगळा शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला सध्या काही ठिकाणी दिसतोय. एकूणच काय, ज्यांना गरज आहे, जे सभागृहामध्ये बोलू शकतात किंवा जे शिवसेनेसाठी काम करू शकतात, विजन मुद्दे, जे नायकांना भाजपाला शह देऊ शकतात, असे चेहरे खरं तर स्वीकृत नगरसेवकांसाठी आवश्यकता आहे. मात्र तसं काय होत नाहीये. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी शिवसेनेमध्ये गटबाजी आहेत. एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न जो शिंदेच्या शिवसेनेत सुरू झाले. त्यामुळे एकीकडे एरोली पासून ते बेलापूरमध्ये सगळी गटबाजी. जो तो नेता स्वतःचा गट निर्माण करतो आणि तो सगळे स्वतःला शहाणे समजतं, अशी शिंदेची शिवसेनेची आजची परिस्थिती आहे. त्यामुळे आपण जर विचार केला, एकमेकांचं कुणाचं पटत नाही, एकमेकांना शह देण्याचं काम जो आहे ते सध्या सुरू झालेलं आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकासाठी शिंदेच्या शिवसेनेत हे सगळं राजकारण सुरू झालेलं आहे. कोण खासदारांना मानतं, कोण एकनाथ शिंदेना मानतं, कोण जिल्हा प्रमुखांना मानतं, बाकीचे सगळंच काय होतं, अशी शिंदेची शिवसेनेची अवस्था आहे. बोलूया एक शुक्रवारी काय होतं ते. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.